जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक राहू जवळी देवा पाशी आज जडोणी पायाशी घालू देवाशीच भार देव सुखाचा सागर देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर विठ्ठल विठाल विठाल जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक बोलताना थोडा ठेवायचं आणि बेस थोडा कमी करा राहू जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 5 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातील अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध असणारा अभंग पंढरीच्या वाटेला लागल्यानंतर नेमकं देवाच्या जवळ का जायचं आणि देवाच्या जवळ गेल्यानंतर कसं जायचं देवाच्या जवळ जात असताना नेमकं देवाकडे कसं जावं तिथे गेल्यानंतर कसं राहावं आणि देवाजवळ गेल्यानंतर काय सांगावं या सर्व विचार करणारा तुकोबारांचा गोड अभंग आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या 5 चरणामध्ये 4 महत्त्वाच्या क्रिया तुकोबारांनी सांगितलेल्या आहेत पहिल्या चरणामध्ये पहिली क्रिया सांगितली आहे ती म्हणजे जाऊ दुसऱ्या चरणातली महत्त्वाची क्रिया आहे म्हणजे सांगू तिसऱ्या चरणामध्ये महत्त्वाची क्रिया आहे तो म्हणजे भार घालू आणि चौथ्या चरणामधली अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे ती म्हणजे राहू आता जाणं सांगणं भार घालणं आणि राहणं या 4 क्रिया ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी कराव्यात किंवा त्या केल्यानंतर ते यथार्थ होतील असं जे ठिकाण आहे ते म्हणजे देवाचं गाव आहे विठ्ठल विठ्ठल फार गोड आहे आणि या अभंगाचा विचार करत करत आपण सगळेजण आज पंढरीला निघालेलो आहोत आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे की आपल्याला या जीवनामध्ये पंढरपूरच्या पवित्र वारीचं असणारं साधना आपल्याकडनं घडतीये आणि म्हणून जे वारकरी आज पंढरपूरला निघालेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी संत श्रेष्ठ या भागातील असणारं एक महान विभूतिमत्व स्वानंद सुखनिवासी योगीराज बाबांच्या नावे आपल्या या गावातील सर्व मंडळींच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील सर्व जाणकारांच्या प्रेरणेतून या ठिकाणी सुरू असलेला हा योगीराज बाबांचा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचं आज या ठिकाणाहून प्रस्थान आपल्या या टाकळी गावामध्ये होत आहे आणि प्रस्थान प्रसंगी आपल्या या कीर्तनाचं असणारं प्रयोजन या माध्यमातून आपण सगळेजण जमलेलो आहोत माझे सन्मित्र आणि या सगळ्या भागातील एक अत्यंत तडफदार युवा
आणि तळमळीचं असणारं व्यक्तिमत्व आदरणीय सोमनाथ दादा मेमाणे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। आमचे सुनील ताते असतील, रामचंद्र अप्पा असतील, या माध्यमातून या मंडळींनी दिंडीचा जो असणारा जी काही प्रमुख पदाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे, हे करत असताना मग त्यांच्या बरोबर सगळीच मंडळी, त्याच्यामध्ये मोहन तात्या असतील, पांडुरंग अप्पा असतील, शिवाजीराव असतील, ही सगळी मंडळी कोणीतरी एखादा मार्गदर्शक असावं लागतं, कोणीतरी पुढे चालणार असावं लागतं। आणि योजना करत असताना ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना घेऊन सगळ्यांचं संयोजन करून योगीराज बाबांच्या नावे जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्याबरोबरच ज्ञानोबारायांच्या सोहळ्याबरोबर सोपान काकांच्या सोहळ्याप्रमाणे या ठिकाणी आता आपल्या योगीराज बाबांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे। 20 वर्ष झालं है ना, म्हणजे हा सोहळा कितवा आहे? 20वा। म्हणून मी अभंग घेतलाय, देव देईल विठ्ठल विठ्ठल 20वा आलाय म्हणून या वर्षी विसावू नका, नाही तर आता 20वा आलाय, झालं 20 वर्ष चालवलं, आता बाबा ठीक आहे असं नको। आता एकदा पंढरपूरला निघालो की मग वारकऱ्यांचं एक व्रत असतं, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरणन सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा। एकदा सुरुवात झाली कि मग जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अखंड न खंडे अभंग न भंगे। तुकोबाराय म्हणतात, हाची नेम आता न पिरे माघारी, हाची नेम आता न पिरे माघारी। बैसले शेजारी गोविंदाच्या घररगी झाले पटराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, हाची नेमाता न पिरे माघारी। वारकऱ्यांची भूमिका असते, आता एकदा निघालो की पुन्हा माघारी फिरणं नाही। आणि या न्यायानं आपण सगळेजण गेले 20 वर्ष हा सोहळा या ठिकाणी करत आहात। सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावरती विनम्र भावाना माथा ठेवतो, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। सगळ्या वारकऱ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि वारीला निघालेल्या सगळ्या लोकांना प्रस्थानासाठी एवढा मोठा असणारा समुदाय आज या ठिकाणी जमलाय, ही काही साधी गोष्ट नाही। आपण जरी वारीला निघालो असलो, काही कारणानं सगळ्या मंडळींना वारी जमत नाही, परंतु वारीला निघालेल्यांची सेवा करणं हे सुद्धा वारीचंच पुण्य आहे। विठ्ठल विठ्ठल मी मगाशी येताना पाहिलं, आमच्या शाळेमधल्या सगळ्या या आमच्या छोट्या छोट्या वारकऱ्यांनी आपल्या वारकऱ्यांचं जे स्वागत केलंय अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये, आपला जो असेल ढोल लेझिमच्या खेळामध्ये सगळ्यांना वाजत गाजत पालखीचा रथ आणि सगळ्या वारकऱ्यांची केलेली सेवा ही सुद्धा वारीची सेवाच आहे। आणि म्हणून आपण सगळेजण करत आहात त्याप्रमाणे या गावामध्ये आल्यानंतर गेल्या वर्षी मला बोलवलं होतं, पण गेल्या वर्षी पाऊस एवढा पडला की मासवड्या होत्या, पण ते मासवड्या सुद्धा मासवड्याच्या वेळेस उघडला होता, मासवड्याच्या वेळेस बरोबर उघडला होता, पण कीर्तनाला पाऊस पडला होता। पण आमचे सोमनाथ दादांची एवढी तळमळ आहे, ते गेल्या वर्षी पाऊस पडला, त्यांना एवढं वाईट वाटलं, म्हटलं काळजी करू नका हो, मी पुन्हा येईन। कीर्तन होऊ शकलं नाही म्हणजे महाराज, म्हटलं दरवर्षी करू आपण, त्याला काय, आम्ही तुकोबारांच्या सोहळ्यातच चालतो, इथून
थोडा एक फक्त आमचा दुपारचा टप्पा थोडासा चालणं राहून जातं, पण तिकडं नाही, आपल्या सगळ्यांची सेवा आपल्या या माध्यमातून घडते. खरं पाहिलं गेलं एवढ्या अट्टहासानं हे सगळं करतात, कीर्तनाची सेवा करतात आणि अन्नदानाची सेवा करतात. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. वारीच्या वाटेनं आपण पुण्यातली लोक म्हणजे किती भाग्यवान आहे. म्हणजे परभणीची नाही, नांदेडची नाही असं नव्हे. हे आमचे पुंडलिक महाराज असतील, आमचे महाराज या ठिकाणी दिगंबर बुवांच्या बरोबर सातत्याने असतात. ही सगळी मंडळी नांदेडवरनं या ठिकाणी येतात. अगदी नामदेवरायांच्या पवित्र कुशीमधले औंढ्याची सगळी माणसं आहेत. म्हणजे ती पुण्यवान नाहीत अशातला भाग नाही. तुमच्याकडची पुण्यवान लोक आहेत ती पुण्यवान आहेत, पण पुण्यातली मात्र सगळीच माणसं पुण्यवान. बरं, हे मी म्हणत नाही, हे मी म्हणत नाही. आणि ज्ञानोबारांनी हरिपाठात लिहून ठेवलंय पुण्याची गणना, म्हणलं का नाही? विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जर पाहिलं तर आज पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये वारकऱ्यांची जी सेवा केली जाते ना, वारकऱ्यांना जरी विचारलं तरी वारकरी सुद्धा सांगतील काय पुण्याची लोक पुण्यवान आहेत. चालणाऱ्यांचे पाय धुवून त्यांच्या पायाचं पुण्य हे आपल्या पदरी पाडून घेण्याचं हे कौशल्य ज्यांच्याकडे त्यांना पुणेकर. पुण्यात जर आपण पाहिलं तर एरवी शहरामध्ये महाराज पाटी लावलेली असते, दुपारी 1 ते 4 दुकान बंद राहील. त्या पुण्यामध्ये जी लोक दुपारी दुकान सुद्धा उघडत नाही, पण त्या पुण्यामध्ये वारकरी आल्यानंतर मोठे मोठे शेठ लोक आपल्या बेडरूमची सुद्धा दार उघडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयार असतात. हे भाग्य आहे आणि हे आपल्याला कळालं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहात. अन्नदान होत आहे आणि नुसतं अन्नदान नाही, ज्ञानदान सुद्धा होत आहे. ऐका, आज कीर्तनाच्या माध्यमातून आपण ज्ञानदान करतोय. शास्त्रानं 2 दान अत्यंत महत्वाची सांगितली. सोमनाथ दादा, अन्नदानं महद्दानं विद्यादानं ततःपरम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत् जीवनम तु विद्यया. आणि म्हणून या मेमाणे परिवार असतील, संतोष दादा असतील, सोमनाथ दादाच्या माध्यमातून हा असणारा अत्यंत मोठा समुदाय या ठिकाणी जमलाय. आणि या सगळ्यांना इच्छा भोजन म्हणजे मासवडीचं मी कालपासून त्यांची तळमळ पाहतो. ते भाकऱ्या झाल्या पाहिजे, ती मासवडी झाली पाहिजे आणि सगळ्यांना जेवण असं गेलं पाहिजे. खरं सांगू, एवढ्या आदरी, एवढ्या आवडीनं आणि एवढ्या आनंदानं जेव्हा आम्ही वारकऱ्यांना जीव घालतो ना, त्यासाठी वारीतला देव सुद्धा इकडे चालत येतो. मी नेहमी सांगत असतो, तुकोबारायांनी देवाचं भजन करावं. भंडारा डोंगरावरती निघाल्यानंतर, भामचंद्रांवरती निघाल्यानंतर, गोरड्यावरती निघाल्यानंतर तुकोबाराय काही सांगत नव्हते आपल्या पत्नीला मी या दिशेने गेलो, मी त्या दिशेने गेलोय. किंवा तेव्हाच्या काळात मोबाईल नव्हते, त्यामुळे मोबाईल वरती सेल्फी काढला आणि बायकोला पाठवला या झाडाखाली बसलोय, असंही नव्हतं. कसं कळणार तुकोबारायांना? तुकोबारायांच्या पत्नीला कसं कळणार की आमचे मालक कुठल्या डोंगरावरती गेलेत, कुठं भजन करतायत? आणि ती माऊली रस्ते तुडवत 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 दुपारची वेळ झाल्यानंतर, न्याहारीची वेळ झाल्यानंतर माझे मालक जेवले नसते. आता भूक लागली असेल, जे असेल ते भाकर तुकडी घ्यायचे, डोक्यावरती घेऊन रस्ते हिंडत शोधत 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 डोंगरावरती जायचं आणि ज्या ठिकाणी तुकोबारायांच्या भजनाचा आवाज येईल त्या ठिकाणी जावं आणि तुकोबारांना घास भरवावे आणि मग आपलं जेवण घालण्याचं पुण्य मी तुम्हाला सांगतोय. वारकऱ्यांना, साधकांना जेवण घालण्याचं पुण्य मी तुम्हाला सांगतो. ऐका, तुकोबारायांनी जेवण केल्याशिवाय त्या ठिकाणी ती अवली, ती जिजाबाई कधी तोंडामध्ये घास सुद्धा घ्यायची नाही. अलीकडे कोणी काही लोक काही बोलत राहतात, अभ्यास नसतो, परंतु खरी परिस्थिती आहे. आणि काय भाग्य असेल त्या तुकोबारायांच्या पत्नीचं, काय भाग्य असेल जिजाऊ आईसाहेबांचं. विचार करा, अहो तुकोबारायांना देवानं दर्शन नंतर दिलंय. तुकोबारायांना दर्शन देवानं नंतर दिलंय आणि पहिलं दर्शन हे जिजाबाईंना दिलंय. नुसतं दर्शन नाही, नुसतं दर्शन नाही, मग तिच्या पायातला काटा काढलाय. प्रसंग आपल्याला माहिती आहे का बरं? अहो तुकोबारायांच्या पत्नीची सेवा करण्यासाठी देव गोपाळ वेश धारण करून आले, पायात काटा मोडला आणि खाली बसलेल्या जिजाऊ आईसाहेबांना देवानं विचारलं काटा काढू का? ते एवढूस बाळ जिजाऊ आईसाहेब म्हणाल्या तुला जमणार आहे का रे बाळा? देव म्हणाला भल्या भल्यांचे काढले.
तर मग ती काटा काढायला सुरुवात झाली. काय गोड प्रसंग आहे, विचार करा काय प्रसंग आहे. तुकोबारायांच्या पत्नीचा पाय, जिजाऊ आईसाहेबांचा पाय देवानं मांडीवर घेतलाय आणि मांडीवर घेऊन देवानं तो काटा जिथं मोडलाय ती जागा साफ करायला सुरुवात केली. अन्नदान आणि वारकऱ्यांना जीव घालण्याची ताकद काय असते मी तुम्हाला सांगतो. देवानं मांडीवरती पाय घ्यावा आणि ती पायाची जी जागा आहे जिथं काटा मोडलाय ती काटा मोडलेली जागा साफ करण्यासाठी, आता पूर्वीच्या काळासारखं असं, पूर्वीच्या काळात आता सारखं सॅनिटायझर आणि स्प्रे असं काही नव्हतं. काय असायचं आपल्या सगळ्यांना माहिती, काटा मोडला की काढायचं म्हटल्यावरती कसा काढायचा काटा, इकडनं थुंकी घ्यायची, जिथं ती जागा आहे तिथं टोकरायचं, नाही साफ झाल्यावरती परत पाणी भरून ओतायचं नव्हे, परत थुंकी घ्यायची, परत टोकरायचा. अहो पायाच्या टाचेत काटा मोडला, पण ह्या बाबांना तळव्यापासून सुरुवात केली पाय साफ करायला. थुंकी घ्यायची, पाय साफ करायचा, थुंकी घ्यायची, पुन्हा पायाला पुसायचं, पुन्हा थुंकी घ्यायची, पायाला पुसायचं. आजीजाऊ आईसाहेब म्हणाल्या, अरे बाबा पायात टाचत काटा मोडला आणि तू चवड्यापासून सुरुवात काय केलीस. देव म्हणाला, हे पाय नुसते काट्यासाठी साफ नाही करायचे, या चरणाची माती सेवन करण्यासाठी हा तास चालू आहे. सांगायचा विषय, चरणीची राज वंदी शुळपाणी नाचती कीर्तनी त्यांच्या माथा. आणि देव ज्यांच्या चरणाची माती चाकतोय हे भाग्य तुकोबारांना जीव घालण्याचं भाग्य आहे बरं का. आणि चरणीचे लागावा या राजा चरणीचे, लागावा या राजा चरणीचे, लागावा या राजा चरणीचे. नामयाचे पाठी चालते राजा, लागावा या राजा चरणीचे, लागावा या राजा चरणीचे. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. आणि म्हणून अशी ही भूमिका वारकर यांच्या सेवेची आहे. अन्नदानाचं महत्व आहे. येथे एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. एक शीत जरी अन्न आपण या ठिकाणी दिलं, दान करावं, पण ते दान कुणाला केलं पाहिजे, सत्पात्री दान असलं पाहिजे. आणि हे वारकरी आहेत, या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अन्नदान ज्ञानदान हे या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून आज वारकीला निघालेल्या मंडळींच्या मनातली भावना काय असेल आणि जी लोक वारकरी आहेत त्यांच्या मनात काय भावना असेल, त्यापेक्षा ज्यांना वारीला जावं असं वाटतंय त्यांच्यासाठी हा अभंग अत्यंत महत्वाचा आहे. आपण तर निघालेलो आहोत, का निघालो आहे याचं आपल्याला कारण माहितीये, पण का जावं हे कळण्यासाठी अत्यंत महत्वाचं कीर्तन आहे. मला असं वाटतं हे एवढं कीर्तन ऐकून न जाणारे दोन जरी माणसं वारीला निघाले तरी आपला एवढा सगळा अट्टास केलेला सफळ झाला. गावा देव देईल विसावा. का जायचं तुकोबाराय म्हणाले, जाऊ देवाची गावा. ऐका, जाणं चालणं हे आपलं सातत्यानं सुरू आहे, पण कुठं गेलं पाहिजे हे कळालं पाहिजे, कुठं नाही गेलं पाहिजे हे कळालं पाहिजे. काही ठिकाणं अशी आहेत जिथं बोलावलं तर जावं, काही ठिकाणं अशी आहेत जिथं नाही बोलावलं तरी जावं, आणि काही ठिकाणं अशी आहेत जिथं बोलावलं तरी जाऊ नये. एखादी वस्तुस्थिती आपल्या घरामधलं एखादं पाहुण्याचं जर कार्य असेल, बोलावलं तर जायचं. सत्यनारायण लग्नाची पत्रिका असेल तर जायचं, अन्यथा जाऊन अपमान करून घ्यायचा नाही. नाही बोलावलं तर नाही जायचं. काही ठिकाणं अशी आहेत जिथं बोलावलं तरी जाऊ नये. म्हणजे काही मित्र जर बसले, चला रात्री आपण जरा, नाही जायचं. बोलावलं तरी
जायचं नाही, पण वारीला मात्र तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे वंदावया। या ठिकाणी वारीमध्ये, कीर्तनामध्ये, भजनामध्ये न बोलवता गेलं पाहिजे विठाल विठाल जाणं सातत्यानं सुरू आहे, कुठेतरी आपण जातोय, सतत चालणं सुरू आहे, तुमचं माझं चालणं सुरू आहे, याच्यामध्ये नवल नाही। अगदी सजीवाचं चालणं आहे तसं निर्जीवाचं सुद्धा चालणं सुरू आहे। तुम्ही म्हणाल असं कसं? अहो, ज्याच्यावरती बसलोय तेच निवांत आहे का? निवांत बैसलो जयावरी सैराट ते जाय, ज्याच्यावरती बसलोय ते सुद्धा शांत आहे का? नाही शांत। म्हणजे ज्या पृथ्वीवरती आपण बसलोय ती पृथ्वी शांत आहे का? माझे विद्यार्थी मित्र इथे बसलेले, पृथ्वीला आपण परिवलन आणि परिभ्रमण गती सांगतो। पृथ्वी परिवलन करते आणि परिभ्रमण करते, म्हणजे ती काय होतीये? सतत फिरतीये, फिरतीये ना। पृथ्वी फिरतीये म्हणून सूर्य अस्त उदय होतोय, पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं चालू आहे, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं चालू आहे। आणि ज्याच्यावरती बसतोय ते जर फिरत असेल तर बसणारा माणूस शांत कसा असेल? वस्तुस्थिती आहे ना, म्हणजे व्यवहार आहे। नाही जायचं पंढरपूरला, एखाद्याने ठरवलं नाही जायचं, मला काही केलं तरी मी एकदा जाणार नाही, चल नाही नाही जायचं म्हणलं ना नाही जाणार। मग आमचे सोमनाथ दादा सारखी काही मंडळी असतात, कसं येत नाही तेच बघतो, तुला एक दिवस पठ्ठ्या पंढरपूरला नेणार म्हणजे नेणार। 4-5 मंडळींनी धरलं, हाताला पायाला बांधलं आणि त्यांच्या गाडीच्या पाठीमागच्या हौदामध्ये टाकलं। कुठं? गाडीत टाकलं। गाडीत टाकल्यानंतर बांधून टाकलेला माणूस आहे, ओरडतोय मोठ्या मोठ्यानं, मी काही झालं तरी टाकळी सोडणार नाही, काही झालं तरी टाकळी सोडणार नाही, काही झालं तरी मी गाव सोडणार नाही, असं म्हणून किती ओरडत राहिल्यानंतर तो गावात राहील। कारण ज्या गाडीत बसलाय ती गाडी तोपर्यंत पंढरपूरला पोहोचलेली आहे। म्हणजे या जगात कुठलीही गोष्ट स्थिर नाही। शास्त्र असं सांगतो, या प्रत्येक पदार्थाची निर्मिती होत असताना त्याच्यामध्ये 3 घटक असतात, ज्याला अणु म्हटलेलं आहे। त्या अणूमध्ये सुद्धा 3 घटक असतात, त्याला इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन। ते इलेक्ट्रॉन भोवती न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असं सारखं फिरत राहतात। मग आता जर निर्जीव फिरताय तर सजीव फिरणार नाही, चालणं सातत्यानं सुरू आहे। पण चालत असताना जायचं कुठे हे कळालं पाहिजे। आमची धावाधाव सतत सुरू आहे, सतत सुरू आहे, पण चालत असताना दिशा अत्यंत महत्वाची आहे। म्हणून एक सूत्र तुम्हाला सांगतो, गती ही सगळ्यांना आहे। गती अधिक दिशा बरोबर प्रगती, आणि गती वजा दिशा बरोबर अधोगती। विठ्ठल विठ्ठल गती आहे आणि दिशाही आहे। नाहीतर काही लोकांना गती असते पण दिशा नसते। व्यवहारामध्ये सुद्धा काही माणसं भरकटली जातात, पैसा आहे मिळतोय पण कुठल्या मार्गाने घालवायचं हे कळत नाही, म्हणून अधोगती आहे। काम करतोय पण का काम करतोय हे कळत नाही, म्हणून अधोगती आहे। पळतोय मरतोय पण किती मग पळावं याची कल्पना नाही, म्हणून त्याची अधोगती आहे। चालणं आहे पण त्या चालण्याला दिशा असणं फार गरजेचं आहे। बरं, दिशा असणं फार काय आहे। आता पुण्यामध्ये आमच्याकडे जर शहरात पाहिलं तर बरेच लोक असे सकाळी सकाळी चालताना दिसतात। ते काय चालताना म्हणजे काय पंढरपूरच्या वारीला चाललेले नसतात। गावाकडच्या लोकांचा विषय वेगळा, पुण्यामध्ये लोक पोटा पाण्यासाठी येतात, बरोबर ना? शहरात आले की पोटाचा प्रश्न सुटतो, पण सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुरू होतो। पोटाचा प्रश्न सुटतो पण सुटलेलं पोट, आता त्याचं काय करायचं? मग चालत असतात। मग एकाने सांगितलं, अहो तुमचं वजन फार वाढलंय, तुम्ही जरा दररोज चालू जा, म्हणजे 10 किलोमीटर तरी कमीत कमी 7-8 किलोमीटर तुम्ही चाललं पाहिजे। म्हटलं ठीक आहे ना साहेब, 10 किलोमीटर चालतो की त्याला काय देवा? म्हटलं तुम्ही 10 किलोमीटर चाला, बघा तुम्हाला किती फरक पडतो। दररोज 10 किलोमीटर चाला आणि या मला 3 महिन्याने फोन करा बेटा। म्हटलं ठीक आहे। यानं 3 महिन्यानं फोन केला, डॉक्टर साहेब तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी दररोज 10 किलोमीटर चालतोय। म्हणे वा वा वा, छान 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 छान। मग आता चालत चालत मी जम्मू काश्मीर पर्यंत आलो, पुढे जाऊ का मागे?
सांगायचा विषय गती आहे, पण दिशा आहे का? नाही. गती असली पाहिजे आणि त्याच्याबरोबर काय असली पाहिजे? दिशाही असली पाहिजे. म्हणून जाणं आहे, परंतु जायचं कुठं हे कळालं पाहिजे आणि अशाच ठिकाणी जावं जिथं आपल्याला काय मिळेल? विसावा. आज आपल्या जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, ती म्हणजे विसावा. आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काय पाहिजे? विसावा पाहिजे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काय पाहिजे? ज्याच्यासाठी तुमची आमची धावपळ सुरू आहे. कारण या संसाराच्या चक्रामध्ये तुम्ही आम्ही सगळे धावाधाव करतोय. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ. माझ्याकडे बघ जरा. विश्रांती कुठं नाहीये, सतत धावाधाव सुरू आहे, सतत धावाधाव सुरू आहे. आणि म्हणून अशा या धावत्या युगामध्ये आम्ही पळतोय. गोष्ट सांगितली जाते, आपण पण लहानपणापासून ऐकली असेल. भित्रा ससा, एवढा भित्रा, एवढा भित्रा, एवढा भित्रा. अंगावरती पिंपळाचं पान पडलं आणि सस्याला वाटलं काय? आभाळ पडले आणि ससा मोठ्याने ओरडायला लागला, आसमान गिरा है, बचना है तो भागो, मरना है तो ठेरो. जे पळायला सुरुवात केली महाराज, सस जसं पळायला लागलं तसं हरणाने विचारलं काय झालं? म्हणतं आभाळ फाटले. वाचायचं असं तर पळ आणि मरायचं असं तर थांब. आता हरणाला तरी मरायचं का हो? हरण त्याच्या पुढे पळायला लागला, त्याच्या पुढे कोल्हा, त्याच्या पुढे लांडगा. सगळे का पळताय? सगळ्याचं कारण एकच, आसमान गिरना है, बचना है तो भागो, मरना है तो ठेरो. एवढे सगळे लांब पळत 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 चिंगाट सगळे पळत होते, दिवसभर पळत होते. बरं त्यांना काय पंगत आहे का काय? असेच पळत होते. संध्याकाळ झाली 5 वाजता एकाने विचारलं, अरे म्हणजे ससे भाऊ पळायचं किती, कुठपर्यंत पळायचं? ससा म्हटला काय खरं नाही, आभाळ फाटलंय. आता आपल्याला जर वाचायचं असेल ना, ते आभाळ जिथं टेकलंय का तिथपर्यंत आपल्याला पळावं. आता मला सांगा, तिथं गेल्याशिवाय आपल्याला विश्रांती नाही. खरं सांगा मला, हे सस्याचं आहे का आपलं आहे? हे हरणाचं आहे का आपलं आहे? हे झाल्यानंतर वाटतं थांबू, ते झाल्यानंतर थांबू. आता आम्हाला लोक म्हटलं ना चला ना वारीला, म्हणतात महाराज जरा आलो असतो बरं का. मग काय झालं? नाही जरा पोराची या वर्षी 12वीची परीक्षा आहे हो. म्हणलं बरं बरं ठीक आहे, पुढच्या वर्षी असेल का? म्हणे हो येतो. पुढच्या वर्षी विचारलं का? नाही आता जरा त्याने आत्ताच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय. कसं कॉलेज सगळं नवीन आहे, खर्च पाणी जरा. बरं मग थोडस येता का? आता थोडं झालं, इंजिनिअरिंग झालं तरी नाही, थोडं त्याचं नोकरी पाण्याचं होऊ द्या की. एकदा त्याला नोकरी लागली की मग मी रिकामाच. त्याला नोकरी लागली, चला की आता झालं की नोकरी लागली. नाही सगळं चांगलं पण जरा आता छोकरी मिळाली म्हणजे एखादं चांगलं त्याचं व्यवस्थित झालं म्हणजे बरं. नाही मग हे बरं होईल, कधी होईल बरं? ओ नोकरी झाली, पोरग लग्न झालं, आता तरी चला की एखादं पोरबाळ झालं म्हणजे आपण निवांत. अहो मग आता झाले ना बाळ नोकवण झाले, चला की आलो असतो महाराज. पण हे पोरग ना माझ्याशिवाय झोपतच नाही अजिबात. मी गेलं की पोरं पांढरे पडतात, नाही त्यांना सोडून जमतच नाही. काय करावं मला सांगा? कधी कधी आपण जाणार नाही कुठे? रात्रंदिवस सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुखी एक यज्ञ नाही केला, नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, दिशाशीन पावला. माया वेष्टीला जीव माझा, माझे सोहित नेरती कोणी, माझे सोहित नेरती कोणी. माया वेष्टीला जीव माझा, माझे सोहित नेरती कोणी, माझे सोहित नेरती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. सांगायचा महत्वाचा मुद्दा एवढा आहे की तुमची आमची धावपळ सुरू आहे आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांना पैसे पाहिजेत का विसावा पाहिजे? बोला. माणसाला पद पाहिजे का विसावा पाहिजे? माणसाला
सुख संपत्ती पाहिजे का विसावा पाहिजे, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहे. पद, प्रतिष्ठा, पैसा, जमीन, बंगला, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहे आणि एका बाजूला विश्रांती आहे. तुम्ही आताही विचार करा, आपण ज्या सगळ्या गोष्टी एका बाजूला ठेवा आणि एका बाजूला विश्रांती ठेवा. एकाला सांगितलं, हे बघ प्रचार आलाय, इलेक्शन होस्तवर झोपायचं नाही, तुला काय पाहिजे ते मिळेल, गाडी, घोडे, बंगला, काय पाहिजे पैसे तेवढे मिळेल. रात्रंदिवस पळालं, सगळं मिळालं, पण चौथ्या दिवशी म्हटलं ते तुम्हाला झोपू दे, बाकीच्या सगळ्या बाजूला ठेव. का बरं? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? विश्रांती. माणसाला खरं सुख कशात मिळतं? माझं असं प्रामाणिक मत आहे, माणसाला खरं सुख आहे ना झोपेमध्ये मिळतं. माणसाला झोप लागली ना एवढं छान सुख मिळतं. आता काल आमचा 30 किलोमीटरचा टप्पा होता, एवढे पाय दुखत होते कारण लोणी पासून सुरुवात झाली. बरं आमचं भजन म्हणजे असं टेम्पररी चालत नाही, सतत चालूच असतं. एवढं भजन करत 30 किलोमीटर यायचं, म्हटलं काय करावं. आता सोमनाथ दादांना तर गेल्या वर्षी म्हटलं जरा धावपळ होते, नाही म्हटले महाराज तुम्हाला मी गाडी पाठवतो, न्यायला सगळं करतो. विचार केला, म्हटलं आता ठीक आहे, आज एवढ्या प्रेमाने ते सगळे करतायत, चला करूयात आपण यावी सांगितलं. पण त्यांना कालच म्हटलं मी, मला आता उद्या सकाळी येऊन त्या गर्दीतून येता येणार नाही, रात्री आलं पाहिजे. रात्री आलो, तिथं आमच्या मेमाणे साहेबांच्या घरामध्ये असा सुंदर विसावा झालो. आज कीर्तनाला फ्रेश झालो. समाधान कशामध्ये मला सांगा? झोपेमध्ये समाधान आहे का नाही? आणि कीर्तनामध्ये सुद्धा काही लोक झोपतात. पण एक खरं सांगू का तुम्हाला, झोपेतून उठलेला माणूस असा एवढा टवटवीत दिसतो, असं गुलाबाचं फुल, आणि झोप झालेली नसू द्या त्याच्या चेहऱ्यावरती सदा 12 वाजलेलीच असतात. झोपेमध्ये का विसावा मिळतो, का सुख मिळतं? कारण तिथं काय झालेलं असतं, आपलं शरीर विसावलेलं असतं. जिथं विसावा आहे तिथं काय आहे? सुख आहे. आणि आपण सगळेजण विसाव्याच्या शोधात आहे बरं का. जरी आपण 21व्या शतकात असलो तरी आपण विसाव्याच्या शोधात आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. आज आम्हाला सगळं आहे पण विसावा नाही. रात्रंदिवस तळमळ आहे. तुम्ही जर पाहताय शहरामध्ये तर जर पाहिलं तर अशी माणसं म्हणजे माणसं राहिली नाही, ती यंत्र झालेली आहेत. मशीन सारखी धावपळ चालू असते, मशीन सारखे पळत असतात. पण विश्रांतीचा जर ठाव असेल, कुठेतरी विसावा घ्यायचा असेल, आपल्याला लक्षात येतं जर विसावा घ्यायचा असेल ना तर त्यासाठी कुठं जावं लागेल? ते एकमेव गाव आहे, ते म्हणजे देवाचं गाव आहे, जिथं आपल्याला विश्रांती मिळेल. गाव 3 प्रकारची आहेत आणि त्या गावामध्ये पहिलं गाव म्हणजे देहाचं गाव. आज तुमचं माझं हे गाव म्हणजे आपलं गाव नाहीये. देश वेश नवे माझा सहज हिंडत आलो, करू सत्ता कवनावरी. आता हे सगळे अभंग आपण गातोय. हे गाव माझं नाहीये. माझं म्हणजे वारीमध्ये शिकतो आपण. आपलं गाव ज्या दिवशी जिथं मुक्काम त्या दिवशी ते गाव आपलं. ज्या दिवशी मुक्काम संपला की त्या दिवशी पुढचं गाव आपलं झालेलं असतं. या गावामध्ये तुम्ही आम्ही विसावलोय. कुणी टाकळीचं असतील, कुणी इकडे मेमानी वस्तीचं असतील, कुणी अजून काय नांदेड असेल, पुणे असेल. हे आपली गावं या शरीराच्या जोपर्यंत वास्तव्य आहे तोपर्यंत आपलं गाव आहे. खरं गाव कोणतं आहे? देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, न मनोची नये धनंजया जया परी. या देहाचं गाव आहे आणि यालाच तुकोबाराय म्हणाले हे देहपूर आहे. हे देहपूर आहे. मनोराजा एक देहपुरी, मनोराजा एक देहपुरी. आसे नांद तो त्यासी दोघी नारी, आसे नांद तो त्यासी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. तेणे कृपा केली आम्हावरी, म्हणवोणी आलो या देशात, म्हणवोणी आलो या देशात. तेणे कृपा केली आम्हावरी, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. म्हणून या देहाच्या गावाचं वर्णन तुकोबारायांनी केलंय.
मनुराजा एक देह पुरी. जसं गाव असतं, गावाचा सरपंच असतो, त्याप्रमाणे या गावचा राजा सरपंच म्हणजे मन आहे. आणि या देहाच्या गावानं, देहाच्या गावामध्ये आपण राहिलोय. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या अमुक अमुक गावामध्ये आम्ही विसावतो. पण ज्या क्षणाला आमचं जाण्याची वेळ येते त्यावेळी आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. सगळं सोडून निघावं लागतं. ज्या क्षणाला येईल बोलावणं त्या ठिकाणी बाकी सगळं मागे राहतं. म्हणून या देहाच्या गावाला आपण आलोय. पण कसं राहावं? तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला. आता एखाद्या वस्तीला आपण आलो, वाह काय या टाकळीच्या लोकांनी काय सेवा केली हो. मेहमाने वस्तीवरती तर काय मासवड्या, काय जीवन, काय व्यवस्था आणि काय मंडळ. आणि सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलं आता या वर्षी काय आपण पुढे जायचंच नाही. काय करायचं? इथं व्यवस्था चांगली आहे ना, थांबू आपलं इथंच आपली पंढरी. चालणार आहे का? नाही. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला. पाहुण्यानं किती वेळ राहायचं असतं? ज्या ठिकाणी बोलावणे निघालं पाहिजे. पाहुण्यानं ठरवायचं एक दिवस राहिलं, 2 दिवस राहिलं, निघालं. गावातलं पाहुणं असंच गाव मामा होता. निघता निघेना सगळेच मामा म्हणायचे. बायको आल्याबरोबर नवरा म्हटला या मामा. बायकोला वाटलं नवऱ्याचा मामा आहे, नवऱ्याला वाटलं बायकोचा मामा आहे. 8 दिवस झालं पाहुणं काही जाईना. 9 दिवस झालं, 10 दिवस झालं, पाहुणं काही निघेना. खायला चांगलं मिळालं, पाहुणं कसं निघेल? नवरा एक दिवस म्हटला तुझा मामा जाणार. बायको म्हटली माझा मामा. मग माझा नाही म्हणे मामा. मग कुणाचा? मला वाटलं तुमचा मामा आहे. नवरा मला म्हटला मला वाटलं तुझा मामा आहे. 10 दिवस झालं पाहुणं काही निघेना. आता काय करावं? वेगवेगळ्या युक्ती करून झाले तरी पाहुणं जाईना. असे काही पाहुणे आहेत महाराज, निघता निघेना. शेवटी बायको म्हटली असं जाणार नाही, जरा आपण थोडं भांडणं करू. म्हणजे भांडणं बघून तरी जाईल. जेवता जेवता ह्यांनी ठरल्याप्रमाणे थोडं भाजीत मीठ काहीतरी कमी टाकलं. आणि नवरा जो भांडायला लागला, आतमध्ये गेला किचन मध्ये, असा दोपाट्या आवाज यायला लागला, बदाबद दबादब. ही रडायला लागली मोठ्या मोठ्यानं, मेले मेले वाच. आवाज येतोय, इकडं मोठ्याने ओरडते. सगळं झालं, बाहेर बघितलं तोपर्यंत पाहुणं निघून गेलं होतं. बाहेर आले, सोफ्यावरती बसले. हुश, बरं झालं एकदाच पाहुणं गेलं. भांडणं झाली पण पाहुणं गेलं. मग त्यांची चर्चा सुरू झाली. नवरा म्हटला मी कशी मारायची ऍक्टिंग केली. काय नाही, हे त्या भाताच्या पिशव्यावरती धपाटे टाकत होतं. बायको म्हटली तुम्ही मारायची ऍक्टिंग सोडा, मी कशी रडायची ऍक्शन केली. मामा दरवाजातून बाहेर आला, म्हटला मी कशी जायची ऍक्शन केली. आता सांगा, असा जर पाहुणा असेल उपयोग आहे का? हे त्या पाहुण्यांचं नाही, या पाहुण्याचं आहे. हो, आम्ही या गावात आलो, राहिलो, पण निघायचं कुठं हे आपण काय झालेलं आहे, विसरलेलो आहे. इथं आलोय आणि इथंच रमलोय. इथं आलो आणि काय झालं, याच देहाच्या गावाला आलोय. परंतु ज्या गावाला जायचंय ना, देहाच्या गावा आलिया, या देहाच्या गावानं जायचंय कुठं? नरदेह निदान लागले हाती. या देहाच्या गावानं ज्या गावाला जायचंय ते गावाचं नाव आहे देवाचं गाव. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले चला माझ्या बरोबर, चला आपण सगळे मिळून जाऊ. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. देव देईल, देव देईल, देईल देव देईल, देव देईल विसावा. देव देईल विसावा, देव देईल
देईला गावा देव देईला विसावा देव देईला विसावा तुकोबाराय म्हणाले चला जाऊ देवाची या गावा तुम्हाला विसावा पाहिजे ना ज्यांना ज्यांना विसावा पाहिजे त्यांना त्यांना चला देवाच्या गावाला कारण तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला विसावा मिळणार आहे बरं नाहीतर किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित अहो किती विसावा काय आनंद असतो वारीला ज्यांनी चालले त्यांना विचारा नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावा तिथीचा मुकया शिवाचा बहिरे ऐकती कानी रे आनंद तिथीचा शिवाचा बहिरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमारी पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमारी पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमारी पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमारी पाहू रे आनंद तेथीचा मुकया शिवाचा अहो मुकी माणसं सुद्धा बोलायला लागतात आणि वृद्ध होती तरुणे रे म्हातारी माणसं सुद्धा तरुण व्हायला लागतात 60-70 वर्षाची 90 वर्षाचं म्हातार परवा आम्ही पाहिले वारकरी आहेत अखंड वारी आहे पूर्ण पाठ अशी वाकली आहे पायाकडे झुकली आहे टेकत पंढरपूरला निघाले काय आनंद असतो बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट किती अंतर चाललंय हे कळत सुद्धा नाही साधं शहरामध्ये एखाद्या जर बिल्डिंग मध्ये जर लिफ्ट बंद पडली जिना चढून जायला झालं तर पायाला गोळे येते पण आता 20-20, 25-25, 30-30 किलोमीटर चालतो कधी अंतर कटलं हे कळत सुद्धा नाही आणि गेल्याबरोबर जेवायला बसलं की घरात बायकोने मीठ जरी कमी टाकलं तरी भांडण आणि इथं असेल ते गोड लागतं महाराज एवढं गोड लागतं काय नाही जेवायला बसलं की तिथं काय पात्र इथं आहे सगळं मंडप वगैरे तुम्हाला व्यवस्था पण काय काय वेळ माळालावरती बसलो की तिकडं मसाला कमी असतो का काय वार आलं की सगळा मसाला ताटात मग ताटात आलेला मसाला तो म्हणजे काय काढून टाकावा का काय तसाच वा 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 क्या बात आहे ते खायचं कधी पाऊस आला तर पावसामध्ये जेवावं लागतं जेवताना पाऊस पडायला लागल्यावरती काय वरून बरं झालं घट झाली होती भाजी पाऊस पडला बरं झालं पातळ कुर्स करून खाता येते सांगायचा विषय परवा दिवशी आम्ही चिवडा घेतला खायला चिवडा घेतला आणि तो चिवडा चिवडा खायला लागलो तेवढ्यात पाऊस आला पाऊस आल्यानंतर करायचं काय तसंच पावसात कालवलं म्हणलं आता कोरडी वेळ होती आता ओली झाली सांगायचा विषय आपल्याला आनंद घेता येतो ना ते फक्त ठिकाण म्हणजे पंढरपूरची वारी बरं काय काय माणसांना अशा गोळ्या घेऊन झोपा लागत नाही पण तुम्ही वारीला चालून बघा वारीच्या वाटेनं गेलं जेवायची सुद्धा इच्छा राहत नाही महाराज माणूस निसता आता काय काय तर झोप पडून दिवस रात्रभर 2-3 वाजतात वरती स्लॅब कडे बघत असतात झोप लागत नाही पण वारीमध्ये खरा वारकरी तो पडल्या काय वारकरी तर असे आहेत अगोदर झोपतात मग खाली पडतात अशी अवस्था आहे हा विसावा कुठे मिळेल मला सांगा दुसरीकडे कुठेच मिळणार नाही ते ज्या ठिकाणी घडतं ते देवाचं गाव आहे म्हणून तुकोबाराय म्हणाले जाऊ देवाची या गावा
देव देईल विसावा. आणि म्हणून देहाच्या गावानं आल्यानंतर देवाच्या गावाला गेलं पाहिजे. पण हे जाताना एक मधलं गाव आपल्याला महत्वाचं आहे. देहाचं गाव आणि देवाचं गाव, परंतु या दोघांना साधणारं जे गाव आहे ते म्हणजे संतांचं गाव. या संतांच्या बरोबर योगीराज बाबांच्या पालखी बरोबर आपल्याला तिथपर्यंत जायचंय. का? संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमाळ दुःखलेश, नाही तळमाळ दुःखलेश, तेथे मी राहीन होनी याचक, तेथे मी राहीन होनी याचक. घालतील भीक तेची मज, घालतील भीक तेची मज, तेथे मी राहीन होनी याचक. म्हणून देवाच्या गावाला या देहाच्या गावानं निघालो की मध्ये संतांचं गाव येतं आणि देहाच्या गावावरून संतांच्या गावाला जायचं आणि संतांच्या गावावरून देवाच्या गावाला जायचं. का? देव देई विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. तुकोबाराय म्हणाले, चला तुम्ही आम्ही सर्वजण चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू. चला सर्वजण मिळून जाऊया, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. का बरं? मग तिथं जाताना काय आनंद आहे? जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताचे. जाता पंढरीशी या सुखाची उपमा, नाही त्रिभुवनी सुखाची उपमा. पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी. किती सुख वाटतं, किती सुख वाटतं. आणि म्हणून देवाच्या गावाला जायचंय. आणि देवाच्या गावाला गेल्यानंतर काय करावं? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, सांगू सुख दुःख,
काय करावं? एक पहिली गोष्ट, देवाच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला विसावा मिळेल. विसावा मिळण्यासाठी आपल्याला स्थिर व्हावं लागतं बरं. आणि स्थिर होण्यासाठी सगळे अवयव स्थिर व्हावे लागतात. म्हणजे डोळे सुद्धा स्थिर व्हावे लागतात, कान सुद्धा स्थिर व्हावं लागतं, पाय सुद्धा स्थिर व्हावे लागतात, त्वचा सुद्धा स्थिर व्हावी लागते, नाक सुद्धा स्थिर व्हावं लागतं. सगळं स्थिर झाल्यानंतर मन सुद्धा स्थिर व्हावं लागतं. आता देवाच्या गावाला गेल्यानंतर डोळे स्थिर होतात का? हो, होतात. का? पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळे भरून देवाला पाहिल्याबरोबर आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. एकदा देवाला पाहिलं की दुसरं काही पाहण्यासारखं राहत. आमच्या सुरदासजींना देव प्रसन्न झाले. देवाने हाताला धरलं. सुरदासजी, एवढ्या वर्ष देवाची, एवढ्या वर्ष माझं नामस्मरण करताय, काहीतरी मागा ना. सुरदासजी म्हणाले, काय देवा, काय मागायचं? काय कमी आहे? डोळे नाही तरी म्हणतात काही कमी नाही. वारकरी जेव्हा वारीला जातो तेव्हा तो काही मागावं म्हणून जात नसतो. देवाकडे जात असताना काहीतरी मागावं म्हणून देवाकडे जायचं नाही. देवानं काहीतरी द्यावं म्हणून देवाकडे जायचं नाही. तर देवानं बरंच काही दिलंय म्हणून देवाकडे जायचं. काय कमी केलंय ना? काय उणे मज येथ ठेवलिया ठाया. काय कमी हो? पोटाल तई पासून या समर्थे. जसं पोटाला घातलंय त्याच्या अगोदर, जन्माला यायच्या अगोदर बाळा दुधा कोण करी तो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सर्व व्यवस्था त्याने केली. अजून आपल्याला देवाकडे वेगळं काय मागायची गरज आहे? काही मागायचं नाही. मागणे एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निर्विहेची मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. परवा मी ग्रंथ लिहिलाय वारीचे अंतरंग. त्यामध्ये मुद्दा विषय मांडत असताना मी वारी नेमकी कशासाठी वारी मला सांगा बरं. कोण कशासाठी वारी करतो? पण वारकरी जो वारी करतो ना, तो वारकरी वारीसाठीच वारी करतो, दुसरं कशासाठी करत नाही. वारकरी जेव्हा देवाकडे जातो, एवढे 20-22 दिवस 25 दिवस ऊन वारा पावसामध्ये जातो आणि देवाला तिथं गेल्यानंतर काय मागतो माहितीये? काय मागतो? देवाकडे गेल्यानंतर देवाला एवढंच मागतो, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी आणि वारी चुकोने दे हरी. देवा, आता माझी वारी चुकू देऊ नको बरं. दुसरं काही नको. सतत तुला पाहत राहावं, तुझं नामस्मरण करत राहावं. आणि वारीसाठीच वारी, ही वारीची भूमिका आहे. माझे PhD चे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर नेहमी म्हणायचे की बाकीची देवता भरपूर आहे, अनेक देवता, 33 कोटी देवता आहे, पण सगळ्या देवांच्या मध्ये आणि पांडुरंगामध्ये फरक एवढा आहे. देवाच्या मध्ये आणि त्या विठ्ठलामध्ये फरक एवढा आहे की हा विठ्ठल असा देव आहे की ज्याच्या पुढे उभं राहिल्यानंतर काही मागावं असं वाटत नाही. असा देव. का मागावं असं वाटत नाही? कारण न सांगता तुम्हा कळो येते अंतर. काय मागायची गरज आहे हो? काही मागायची गरज नाही. फक्त एक करायचं, तिथं गेल्यानंतर ज्याप्रमाणे लेक माहेराला जाते आणि माहेराला गेल्यानंतर काय करते? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला. आईकडे गेल्यानंतर सासूरवासीन कशी घरी आल्यानंतर आईला सांगत असते, सगळं चांगलं आहे ग, सासू बाहेरच खाशी आहे, काय करावं काहीच कळत नाही. कसं वागलं तरी तिला पटत नाही, कसं वागावं काही कळत. हे सगळं सांगते. कुठं सांगते? बोला कुठं सांगते? कुठं सांगावं? माहेराला, है की नाही? माहेराला गेल्यानंतर ती सांगत असते सासूचं, दिराचं, ननंदीचं, नवऱ्याचं जे काही दुःख आहे, जे काही सुख आहे ते कुठं सांगावं?
आई जवळ गेल्यानंतर, है की नाही? आणि आई जवळ गेल्यानंतर जे सांगितलं जातं त्याला परिहार म्हणायचं. अवघ्या दुःखाचा मागीला सगळं जे काय आहे ते आई जवळ सांगितलं जातं. का देवाकडे जायचं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक तर आपलं दुःख आहे ना हे कुणाला सांगूच नका. कारण पूर्वीच्या काळामध्ये लोक आपलं दुःख ऐकून घ्यायचे आणि आपल्या दुःखानं हळहळीत व्हायचे. पण आता मात्र लोकांच्या सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना बदललेल्या आहेत. पूर्वी एखाद्याला दुःख झालं की समोरच्या माणसाला दुःख व्हायचं, पण आता मात्र दुःख आमचं व्याख्या बदलली आहे. समोरच्याला दुःख झाल्यानंतर आम्हाला आनंद होतो आणि दुसरा आनंदी झाला की आम्हाला दुःख होतं. माणसाच्या सुखाच्या आणि दुःखाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. एक जण डॉक्टरकडे गेला, म्हटलं डॉक्टर साहेब पोटात दुखायला लागलं. डॉक्टर म्हटले का दुखायला लागलं? काय रात्रीचं अपचन वगैरे झालंय का? कधीपासून दुखायला लागलंय? काय नाही, शेजारच्याचा चौथा स्लॅब तयार झाल्यापासून पोटात गोळा उठला. कशाला हो आमच्या गाड्यांना त्या बावल्या बिवल्या टांगाव्या लागतात? कशाला वास्तुशांती करावी लागते? कारण नजरा चांगल्या नाहीत. एखाद्या गावात पहिली गाडी घेतली तर लोक म्हणायची वा बरं झालं वस्तीवर गाडी नव्हती, तुझी गाडी आली, आडला नडला माणूस जाईल, म्हाताऱ्याला केताऱ्याला घेऊन जाता येईल, बरं झालं बाबा गाडी घेतलीस. आणि सगळा गाव देवळा पुढे यायचा आणि गाडीची पूजा करायची, पेढे वाटायचा. आता गाडी पुढून गेलं की मग इकडे पाठीमागणं सुरू होतं. हा भलं मोठं कष्टाने घेतले, इकडचं तिकडचं लुबाडतंय, घेऊन फिरतोय गाड्या, लय माल आला याचा, चालू राहतं. अहो तुम्ही त्याचे कष्ट बघा, त्याचं फळ बघा. सांगायचा विषय हा की आम्ही दुसऱ्याला दुःख सांगायला जातो. पण आज माझ्या छोटे छोटे बालमित्र बसले, शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी, लक्षात ठेवा मित्र मैत्रीण अशी असावी की जिच्याजवळ आपल्याला बोलता येईल, जिच्याजवळ आपल्याला सांगता येईल. नाहीतर असेच मित्र करावे ज्याच्याजवळ आपल्याला सांगितलेलं त्याच्यापर्यंत राहतात. नाहीतर हे आपलं रडून ऐकतं, वाक्य नीट ऐका, आपलं दुःख बोला रडून ऐकतं आणि बाहेर जाऊन हसून सांगतं. पूर्वीच्या काळामध्ये लोकांकडे हळदी होत्या, जखम दाखवली की त्याच्यावरती लोक हळदी लावायचे. आणि आता मात्र काय झालं माहितीये, आता हळद महाग झाली पण मीठ झाले स्वस्त. त्यामुळे आपली जखम आपलं दुःख सांगायचं असेल ना दुसऱ्याला सांगायचं नाही. म्हणून जुन्या काळात एक म्हण होते, माझं सुख जणू झुंबर टांगलं, माझं दुःख तळ घरात डांबलं. आता काय होतं, ही सासू त्या सुनेचं सांगत राहते, बाई लय चांगलं होतं, हो किती चांगलं होतं तुम्हाला सांगतो, एवढं चांगलं होतं, एवढं चांगलं होतं, पोरग माझं असं चांगलं होतं. पण ही आली ना, ही आल्यापासून फार घराची वाट लागली. हे सुनेचं घराणं तुम्ही करता, पण मला सांगा तुम्ही सुनेचं घराणं जिच्या जवळ करता, कळतंय का मला काय म्हणायचं? जिच्या जवळ तुम्ही तुमचं सुनेचं सांगितलं तिचं मागच्या दारानं लगेच सुनेकडे गेलेली असते. माहितीये का तुला? काय आली होती तुझी सासू आणि मग आली होती म्हटल्याबरोबर तुम्ही चार सांगितलेलं असतं, तिने तिला मीठ मसाला लावून 10 करून सांगितलं. सांगा ना मला, आवश्यकता आहे का? आपलं दुःख सांगायचं आहे तिला सांगावं, आपलं दुःख सांगायचंय वडिलांना सांगावं, आणि याच्या पलीकडे आपलं दुःख जर सांगायचं असेल तर केवळ आणि केवळ पांडुरंगाला सांगावं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले ते माहेर आहे, आणि म्हणून त्या माहेराला जाईल मी. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता. ज्याला खरंच आईला भेटावंसं वाटतं ना त्याने पंढरपूरला यायचं, कारण ती सगळ्या जगाची माऊली ही पंढरपूरला उभी आहे. ती माऊली नुसती पंढरपूरला नाही, अहो ती माऊली वारीमध्ये असते. कुठं असते वारी? चहा विकणाऱ्यामध्ये ती माऊली असते, चालणाऱ्यामध्ये ती माऊली असते, ढकलणाऱ्यामध्ये सुद्धा.
एखादा जर ट्रक आडवा गेला तर वारकरी त्या ट्रकवाल्याला एरवी जसे वरून बदडतील, पण वारीच्या वाटाने त्याला सुद्धा ओ माऊली ओ माऊली ओ माऊली, गंध लावणारा माऊली, चालणारा माऊली, झोपणारा माऊली, जेवू घालणारा माऊली, जेवणारा माऊली, वाढणारा माऊली, झोपणारा माऊली, सगळं माऊली होतं. हे जिथं घडतं त्याचं नाव वारी आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनातलं सुख, आपल्या जीवनातलं दुःख हे ज्याला सांगावं ते भगवंताचं ठिकाण आहे. म्हणून जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. एक तर पहिला आपल्याला विसावा मिळेल, दुसरं आपल्याला सुख दुःख सांगण्याची हक्काची जागा मिळेल, आणि तिसरं म्हणजे देव आपली भूक निवारेल. आता भूक कोणती हो, जी आता तुम्हालाही लागली मलाही लागली, ती आहे आजची भूक. सोमनाथ दादा आपले निमवणार आहे, मासवडी आपण खाणारच आहे, मी पण त्याच्यासाठीच आलो. वास आता एवढा सुंदर सुटलाय महाराज, भूक तर लागलीच आहे. पण ही भूक म्हणजे भूक नव्हे, ही भूक आपल्याला आताची भूक आहे. आता खाल्लं की थोड्या वेळानं पुन्हा काय होणार आहे, भूक लागणार आहे. पण देव कोणती भूक निवारेल तर माणसाला 4 प्रकारच्या भूक असतात. एक पहिली भूक आहे ती म्हणजे पदाची भूक आहे, दुसरी भूक आहे ती म्हणजे संपत्तीची भूक आहे, तिसरी भूक आहे ती म्हणजे मनाची भूक आहे, आणि चौथी भूक आहे ती म्हणजे दर्शनाची भूक आहे. पदाची भूक आपल्याला सरपंच झालं की वाटतं कधी एकदा पंचायत समितीचा सदस्य होईल. पुढची भूक असते पंचायत समितीचे सदस्य झालं त्याला वाटतं जिल्हा परिषद सदस्य कधी होईल. ज्याला जिल्हा परिषद सदस्य झालाय त्याला आमदार पदाची भूक लागते, ज्याला आमदार पदाची भूक लागली त्याला मंत्री पदाची लागते. कुठल्या का होईना कुठल्याही गटात जाईन पण मंत्री पदच घेईन, है की नाही. अशी भूक हे सगळ्या भूक आहेत. जो मंत्री झाला त्याला मुख्यमंत्र्याची भूक असते, ज्याला मुख्यमंत्री झाला त्याला बोला 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 पंतप्रधानाची भूक असते, ज्याला पंतप्रधान झाला त्याला कधी एकदा गावाची इलेक्शन लागेल आणि सरपंच होईल अशी भूक लागलेली असते. नाही नाही म्हणजे या भूक ही भूक सतत 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 वाढत जाते. हे पद आपल्याला मिळवायचंय, परंतु या पदाच्या बरोबर हे मिळवा, निश्चित मिळवा. गावामधलं राजकारणातली पद असावी नाही असं नाही, मी कुठल्या विरोधात नाही, परंतु या पदाबरोबर जे अविनाशी आनंद पद आपल्याला मिळवायचं आहे त्या पदाचा विचार करा. हे आयुष्य ज्याला मिळालंय त्या पदाचं नाव आहे आयुष्याच्या साधने, साधने आयुष्याच्या साधने, साधने आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जी पदवी आपल्याला घ्यायची आहे ना ती एक पदवी आहे. कोणती बरं? हे आयुष्य ज्याला मिळालंय त्याने ती पदवी घेतली पाहिजे, आणि त्या पदवीचं नाव आहे सच्चित आनंद. आनंद रूपाची पदवी आपल्याला मिळाली पाहिजे, आणि ही पदवी जिथं मिळतं ते देवाचं गाव आहे. तिथे गेल्यानंतर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आता ते लहानपण आहे आणि त्याने दिवसभर वाजवलं पाहिजे, त्याला काय सांगणार वाजवायला. थोडे अजून मासवड्या खायच्या मासी आनंदाची अंग. देवाच्या गावाला गेल्यानंतर आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, तो आनंदाचा कंद आहे. आणि तिथे गेल्यानंतर आनंद पद मिळतं, आणि म्हणून पदाची भूक जिथं भागते ते पंढरपूर आहे. सत्तेची भूक भागते, संपत्तीची भूक भागते. किती संपत्ती किती संपत्ती. अहो पंढरपूरच्या वाटेला गेल्यानंतर काय संपत्ती असते हो मला सांगा. अहो अब्जाधीश असणारी माणसं, जी माणसं कुणाच्या पुढे झुकत नाहीत, जी माणसं कुणाच्या पुढे वाकत नाहीत, पण ती अब्जाधीश कोट्याधीश असणारी माणसं सगळं सोडतात आणि पंढरपूरच्या वाटेला लागतात. काय संपत्ती असते.
संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. संपत्ती नाही सगळं बाजूला. आमच्या वारीमध्ये मोठे श्रीमंत आहे. पहिला टप्पा चालत चालत आलं की पायाला फोड आले. साहेब आता फोड आले तुम्हाला, बसा गाडी. नाही म्हणले महाराज चालायचं. चला म्हटलं. मोठा माणूस आहे, श्रीमंत आहे, मार्केट यार्ड मध्ये मोठं व्यवसाय आहे, सगळं एवढी पैसे एवढी पद प्रतिष्ठा आहे. सगळे लोक आश्चर्य करतात. पाठीमाग त्यांच्या बरोबर ती गाडीतली सगळी लोक माग छत्री धरायला पण ते सगळं बाजूला ठेवतात. मला महाराजांबरोबर चालायचं. चला. दुपारी बघितलं साहेबांना पायाला पट्ट्या बिट्ट्या केल्या होत्या, मस्त बँडेज दोन्ही पायाला बँडेज बांधलं होतं. म्हटलं साहेब अहो हे काय बँडेज बांधलंय तुम्ही, चालताय, बसा ना गाडी, पट्ट्या बांधल्या. ते म्हटले महाराज हे बँडेज नाही. म्हणलं मग काय ह्या पट्ट्या तर दिसत आहेत. नाही बँडेज नाही म्हणे. म्हणलं झालं काय नेमकं. हे म्हणले माऊलीने माझ्या पायात पैंजण घातलं. काय आनंद असतो, काय श्रीमंती असते, काय पद असतं. याच्यापेक्षा संपत्ती अजून काय दुसरी असणार आहे. हे सगळ्या संपत्ती जिथे फिका पडतात ती भूक ज्या ठिकाणी मिळते त्या भूकेचं नाव आहे ते पंढरपूर आहे. आणि म्हणून सत्तेची संपत्तीची मनाची भूक. हे मन किती जरी आपल्याला दिलं तरी हे मन भागत नाही. या मनाची दावादाव सतत सुरू असते. आज मिळालंय उद्या दुसरं मिळेल, परवा तिसरं मिळेल, चौदा अजून पाहिजे 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 पाहिजे. नुसतं येऊ दे येऊ दे. काही लोक तर नुसतेच येऊ दे घेऊ दे नसतंच. देणं नावाचा प्रकारच नाही. जिकडं फुकट तिकडं फॅमिली सकट. एक जण खड्ड्यात पडलं, अख्खं गाव त्याला काढत होतं पण त्याला काय भारी आहे ना. मग एक मित्र आला, त्यानं लगेच बाहेर काढलं. बाहेर काढल्यावर त्यांनी हात पुढे केला, बाहेर आला. काय गावातले लोक म्हणले काय तुमचा मित्र राव, आम्ही सकाळपासून त्याला बाहेर काढतो, तो येत नव्हता, तुम्ही हात दिल्याबरोबर ते लगेच आला. म्हटलं खरं आहे मान्य आहे, पण तुम्ही हात देताना तुम्ही त्याला काय म्हणत होता. काय नाही, आम्ही हात सोडायचो त्याला म्हणायचो हात दे हात दे. आणि याला हात दे म्हटलं की हात असं मागं घेत होतो. हात दे म्हटलं की हात मागं घेत होतो. मग विचारलं तू कसं काय लगेच त्याला बाहेर काढलं. मला पक्क माहितीये याला आहे ना काय द्यायचं म्हटलं की याच्या अंगावर काटा येतो. असा एखादा सोमनाथ दादा सारखा मोकळ्या मनानं खर्च करणारा असतो. द्यायचं म्हटलं की नाही जमत, पण घ्यायचं म्हटलं का पहिला हात पुढे असतो. म्हणजे मी म्हणत होता हात दे म्हणून तुम्हाला हात देत नव्हतं. मी त्याला म्हटलं हात घे. माझ्या हाताला धरणं लगेच वरती आलं. सांगायचा विषय एवढी पण त्या वारीमध्ये एवढी संपत्ती असते, एवढी दान देणारी लोक असतात. मन त्या ठिकाणी समाधान पावतं, कारण त्या मनाला भगवंताचं दर्शन झालं असतं. आणि एकदा त्याला दर्शनानं पाहिलं. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, अवघात झाला आनंद, अवघात झाला आनंद. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. ठिकाणी धावते ते देवाचं गाव आहे. म्हणून जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. पदाची भूक आपण पाहिली, संपत्तीची भूक आपण पाहिली, आणि मनाची भूक पाहिली. चौथी भूक असते ती दर्शनाची भूक असते.
डोळ्याला सतत पाहावंसं वाटतं, चांगलं 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 पाहावत राहावंसं वाटतं, है ना? आता बघा ना तुम्ही, बऱ्याच लोकांचे डोळे बघून बघून गेले. आता पलीकडच्या पहिल्या काळामध्ये कधीतरी एखादा सिनेमा बघायला मिळायचा, आता मोबाईल वरती सारखं बघत राहतो माणूस. बरं, एक बघत नाही, तो बघितलेलं सारखं असं वरती ढकलायचं, नवीन बघायचं, वरती ढकलायचं, नवीन बघायचं, वरती ढकलायचं, नवीन बघायचं, वरती. ते रीलच आहे, नावच त्याचं रील आहे का नाही? सारखी रील होत राहते, बघत राहतो माणूस, बघत राहतो. पण चांगलं मिळतं का? खरं बघा, एवढा वेळ आपण मोबाईल पाहिला, पण मोबाईल मधलं काय पाहिलंय 5 मिनिटांनी विचारा, लक्षात राहत नाही. एवढ्या रील पाहिलेले असतात, एवढं रील पाहिले असतं. का? भूक आहे ना डोळ्याला, काहीतरी चांगलं मिळेल, याच्यापेक्षा पुढे काहीतरी चांगलं असेल, त्याच्या पुढे काहीतरी चांगलं असेल, त्याच्या पुढे काहीतरी चांगलं असेल. पण डोळ्याची भूक ज्या ठिकाणी थांबते ना, त्याचं नाव आहे भगवंताचं गाव. आणि तिथे गेल्यानंतर डोळ्याची भूक नवजे माझ्या, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जिने माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्याला पाहिल्याबरोबर राजस सकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. असा राजस आहे, सुकुमार आहे. आणि म्हणून आपल्याला ते दर्शन व्हावंसं वाटतं. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, सावळे सुंदर रूप मनोहर. तर दुसरं काय पाहिजे का तुम्हाला? बघितलंय ना देवाला, आता अजून काय पाहिजे का? अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, सावळे सुंदर रूप मनोहर. आणि म्हणून डोळ्याची भूक भागते, मनाची भूक भागते, पोटाची भूक भागते, सत्तेची भूक भागते, संपत्तीची भूक भागते. आणि या सगळ्या भूक जो निवारतो तो देव ज्या गावाला राहतो त्या गावाला आपण जाऊया. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. बरं, हे जायचं तर कसं जायचं? असं नुसतं जायचं नाही, निघाले म्हणून निघाले नाही, वारीत जायचं. वारीत जाताना नुसतं काय जायचं म्हणजे इथून निघायचं आणि गावाच्या खपल्या काढत बसायचं नाही. काय काय माणसं बघा वारीला जातात आणि घरचा विचार करतात. आता तुमच्याकडे कसं माहित नाही मला, पण आमच्याकडे पलीकडे आमचं असंच असतंय. इकडे आले की इकडचं सांगायचं, घाटाच्या पलीकडे गेलं तिकडचं सांगायचं. थोडं पुढे गेलं का भाताची रोपं टाकून आलेलं असतंय. सासवड वरनं पुढे एक जेजुरीला मुक्काम झाला, मागचा आला की त्याला विचारतो, काय रे काल रोपं टाकून आलो होतो, हाय काय व्यवस्थित? नाही, काढायला एकदा निघालं की इकडचा तिकडचा विचार न करता भगवंताचं नामस्मरण, ज्या देवाचं नामस्मरण करायचं आहे तो वारीचा अनुभव आपण सुद्धा घेऊयात. चला सर्वजण एकदा प्रेमाने भजन करायचं, हात वर बघा. वा वा वा, क्या बात है, क्या बात है. हे सगळं तुम्हाला मायबोली चॅनल वरती दिसणार आहे बरं का. आमचे दादा समोर युट्यूब मध्ये हे सगळं आपल्याला कायमस्वरूपी बघता येणार आहे. कधी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक आणि म्हणून जायचंय देवाच्या गावाला जायचंय राहायचंय देवाच्या जवळ राहायचंय राहू जवळी देवा पायी आजी ठरोनी पायासी महाराज म्हणतात आपण आपला सगळा भार देवावरती घालायचा तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी आणि सगळा संसार देवाच्या चरणावरती वाहायचा कारण आपण त्याची बाळ आहोत देवाकडे जाताना असं लढीवाळपणे जायचं तुका म्हणे आम्ही बाळे बाळे तुका म्हणे आम्ही 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 बाळे बाळे तुका म्हणे आम्ही बाळे तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे या देवाची लढीवाळे देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख या देवाचे लढीवाळे या देवाचे लढीवाळे देवा सांगू दुःख देवा सांगू दुःख देवा निवारील देवा निवारील देव निवारील देव निवारील भूक देव निवारील भूक देव निवारी देव निवारील भूक तुम्ही आम्ही सगळेजण त्या भगवंताची लढीवाळ बाळा आणि आईच्या जवळ गेल्यानंतर लेकराचे जे जे हट्ट आहे ते ज्याप्रमाणे आई पूर्ण करते त्याप्रमाणे तो आमचा मायबाप आहे तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी ते पुरवावी आई माय बापे तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते कल्पतरू पुरवीत असे आणि अशी असणारी भगवंताची असणारी प्रेम छाया ती माऊली तुमचं आमचं दुःख हरण करणार आहे तुमचं आमचं सुख दुःख सांगणार आहे आपण त्याच्या जवळ राहणार आहोत त्याच्या गावाला जाणार आहोत आणि लढीवाळ बाळासारखं त्याच्या अंगा खांद्यावरती खेळणार आहे आणि म्हणून जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक राहू जवळी देवा पाशी आता जडोनी पायाशी घालू देवाशीच भार देव सुखाचा सागर तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे या देवाची लढीवाळे या देवाची लढीवाळे या देवाचे लढीवाळे या देवाची लढीवाळे या देवाचे लढीवाळे या देवाची लढीवाळे या देवाचे लढीवाळे
देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. ते चालू ठेवा, शूटिंग अजून संपलं. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, योगीराज बाबांच्या या पवित्र सोहळ्यामध्ये आपण सगळेजण निघालेलो आहोत आणि सुंदर असा हा पंढरीचा वाट आहे, पंढरीची वारी आहे. पण पंढरीच्या वारी बरोबर आज टाकळी या मेमाणे वस्तीमध्ये आपण सगळेजण जमलेलो आहोत. आदरणीय सोमनाथदादांच्या पवित्र अशा संकल्पनेमधून अत्यंत पवित्र संकल्प आहे. माझा या माणसाचा जवळजवळ 5 वर्षाचा संपर्क आहे, सहवास आहे. एवढी तळमळ आहे संप्रदायाविषयी, तरुणांविषयी आणि व्यवसायाविषयी, आपल्या गावाविषयी, भावकीविषयी, सगळ्यांविषयी अत्यंत तळमळ आणि सतत बोलत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व आहे. मागच्या वर्षी आपल्या या कीर्तनामध्ये त्यांचा आराध्य म्हणजे किती निष्ठा असावी, तर राहुल दादा कुल असेल त्यांच्या परिवाराबरोबर आमदार साहेबांवरती किती निष्ठेने एकत्र राहतात. स्वतः रंजनाताई इथे कीर्तनाला आल्या आणि आल्यानंतर जवळजवळ पूर्ण कीर्तन त्या ऐकलं. माझं कीर्तन ऐकल्याबरोबर त्या म्हणाल्या, महाराज मी एवढ्या वर्ष कीर्तन ऐकले पण असं कीर्तन मला ऐकायला मिळालं नाही. आणि पावसात त्या थांबल्या होत्या. कीर्तन झाल्यावरती पुन्हा नंतर पुन्हा आता पण जेवढ्या वेळा काय काय असेल त्या त्यावेळी माझं टीव्हीवरती कीर्तन झालं की ताईंचा फोन येतो, महाराज तुमचं कीर्तन पाहते बरं का, मी ऐकते बरं का. ही सगळी माणसं एवढी परमार्थाला जुळलेली आहेत आणि खरी ज्यांच्यामुळे येतात हे सोमनाथ दादांचं प्रेम आहे. ही सगळी माणसं या ठिकाणी येतात. आता वाढदिवस सुद्धा माझा, तर राहुल दादांना म्हणाले ते आमच्या महाराजांचा पहिला वाढदिवस साजरा करा. त्यांचं तिकडनं पत्र घेऊन आले की आमच्या महाराजांना शुभेच्छा द्या. आज सुद्धा दादा येणार होते पण पुढे त्यांना यवतचं आणि सगळं जे व्यवस्था आहे पालखीची, तिथं आज सगळ्या मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ते येऊ शकले नाही. पण या परिवाराचं असणारं प्रेम आहे, आपल्या सगळ्या ग्रामस्थांचं असणारं प्रेम आहे, म्हणून ही सगळी मंडळी येतात. एक महत्वाचा विषय मी आपल्या समोर मांडणार आहे, तो म्हणजे असा की पंढरीच्या वारी बरोबर आपला वारकरी संप्रदाय हा नेहमी सज्ञान बनवणारा संप्रदाय. वारकरी परंपरेनं कधी कुणाला गंडा धागे दोरे अंधश्रद्धा करून कुणाला वेड ठेवलं नाही. उलट शहाणे करून सोडावे सकळ जन, सगळ्यांना शहाणा करण्याचं काम हे वारकरी परंपरेनं केलंय. राहू नका, अज्ञानी राहू नका आणि साक्षर बना, निरक्षर राहू नका. शिका आणि शिकून संघटित होऊन मोठे व्हा, हे सांगणारे विचार या वारकरी परंपरेने दिले. आज शिक्षणाची वारी, साक्षरतेची वारी पंढरीच्या दारी असा उपक्रम आम्ही राबवतोय. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक असणाऱ्या या सर्व वेगवेगळ्या वैभवांमध्ये शालेय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून साक्षरतेची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. तिथं रथ आहे, आपण सोहळ्यामध्ये पाहतोय. या रथाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार प्रसार गावोगावी झाला पाहिजे. कारण आज जे काही घडतंय हे फक्त आणि फक्त लोक अज्ञानी राहिल्यामुळे घडतंय. महात्मा फुलेंनी सांगितलं आपल्याला, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा सगळ्या जीवनातला अज्ञानाचा अंधार दूर जावा आणि प्रत्येक समाज साक्षर व्हावा, याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन मोहीम राबवली आहे आणि ती म्हणजे नवसाक्षरता मोहीम. नवसाक्षरता म्हणजे काय? आता आमच्या अजून सुद्धा काही माता माऊल्या आहेत, काही पुरुष मंडळी आहेत, त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही. गावागावामध्ये आता सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तर शिकवणारे गुरुजन आहेतच. त्यांचे उपकार या पिढीवरती, या समाजावरती एवढे आहेत की सर्व शिक्षक मंडळी आपल्या लेकरापेक्षा जास्त प्रेम या विद्यार्थ्यांवरती करतात आणि त्यांना घडवण्याचं काम करतात. हे सगळे शिक्षक आहेत, परंतु ते शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतातच आहेत, पण त्याच्याबरोबर स्वयंसेवक, गावातील डॉक्टर, गावातील एखादा चांगला शिकलेला मुलगा, एखादा पदवीधर, एखादी माता माऊली कुणी असेल, ती स्वयंसेवक होऊन आपण फक्त नोंद करायची आहे की त्यांना वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाही, अशांची नोंद झाल्यानंतर गावातल्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची ती जबाबदारी आहे की आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला वाचता आलं पाहिजे. आणि म्हणून नवसाक्षरतेच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण भारताला साक्षरतेतून समृद्धीकडे घेऊन जायचं आहे. हा माझा देश, हे माझं राष्ट्र, ज्या राष्ट्राचा विचार करत असताना, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ऐसा भारत देश है मेरा. आणि हा महाराष्ट्र किती श्रेष्ठ आहे.
हिमालयाशी सांगती नाते सह्यगिरीचे कडे, महाराष्ट्र जय महाराष्ट्र निनादती चौघडे. दिल्लीचे तख्त राखणारा हा महाराष्ट्र आहे, तो महाराष्ट्र साक्षर बनला पाहिजे. आमच्या ज्ञानोबारायांनी साक्षर बनवलं. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहून आपल्याला हे ज्ञानाचं दार खुलं करून दिलं. आणि आपण अजून सुद्धा जर ज्ञानेश्वरी जर वाचू शकत नसेल तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? जर आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल, तुकोबारांची गाथा जर वाचता येत नसेल, तर एवढा अट्टहास करून जी गाथा, जी ज्ञानेश्वरी जी तुकोबारांनी लिहिली आहे ती आपल्याला कळणार तरी कशी? आणि जर वाचता नाही आलं तर आपल्याला वाचण्याचे कुठले चान्स नाहीत. आता समाज एवढा पुढे चाललाय, म्हणून वाचा आणि वाचाल तर वाचाल. लक्षात आहे ना? वाचाल तर वाचाल. आता हे वाचता आलं पाहिजे. जनाबाई महाराज म्हणाल्या, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, वाचील जो कोणी वाचेल, जो कोणी लिहिल, जणी त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणाले, मी त्याच्या लोटांगण घाली. अशा पद्धतीने आपण सगळेजण केवळ परमार्थ तर करतोच आहे, पण त्याच्याबरोबर साक्षरतेची